आता तुम्ही विचाराल की तुला तर भरपूर वेळ आहे की काय, पण तसं नाहीये. मला अजिबात वेळ नाहीये. मी सुद्धा खूप बिझी आहे आणि बॅक टू बॅक खूप गोष्टी असतात. फायनली आपण डीमार्टला जाऊन आलेलो आहोत. भरपूर असं बिल करून आलेलो आहोत. Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything. आप कुठे गेला? तर मंडळी, आयुष्यामध्ये बदल करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. काळाची एक गरज आहे की कधी ना कधी तुम्हाला बदलावं लागणार. नाही, बरोबर. कधी ना कधी. व्हेरी नाईस, गुड, व्हेरी गुड. ईश्वरीचे असं वा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. कधी ना कधी माणसाला आयुष्यामध्ये बदलावं लागतं. छान, छान आहे, व्हेरी गुड. हा, तर मी बोलतोय माणसाला आयुष्यामध्ये कधी ना कधी बदलावं लागतं आणि एकदा कधीतरी येऊन ठोस निर्णय घ्यावा लागतो की आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. मी गोष्ट करत होतो की एका वेवलेंथवर येण्याची, आणि माझ्यासोबत प्राजक्ता पण आहे, तिने पण माझ्यासोबत एक्सरसाइज केलेली आहे सकाळी सकाळी. अल्दो सी इज स्लिम अँड ट्रिम. मी नेहमीच कौतुक करत असतो तिच्या फिटनेसचं, काही न करता, वेगळं असं काही न करता. आणि मी बऱ्याच वेळेला आम्ही कधी बाहेर जातो ना, तर तेव्हा तिला अनेक लोक विचारतात देखील की अहो तुम्ही काय करता, तुम्ही इतक्या बारीक कशा, वगैरे वगैरे. मी स्वतः अनुभवलंय, मी असं कौतुक नाही करत आहे, पण अनेक वेळेला तिला विचारलं जातं तिच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये वगैरे, तुम्ही एवढ्या बारीक कशा, वगैरे वगैरे. तर ते तिचं फिटनेसचं सिक्रेट आपण वेगळ्या ब्लॉगमध्ये बघूया. पण आज आपण केलेली आहे एक्झरसाईज, आणि अलॉंग विथ प्राजक्ता. आणि ज्या वेळेला आम्ही दोघे पण एखादी गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असतो, तर त्यावेळेला जास्त आनंद मिळत असतो. आता तुम्ही विचाराल की तुला तर भरपूर वेळ आहे की काय, पण तसं नाहीये. मला अजिबात वेळ नाहीये. मी सुद्धा खूप बिझी आहे आणि बॅक टू बॅक खूप गोष्टी असतात. तरी देखील प्रयत्न कर. पहिल्याच याच्यात नाही येणार बाळा ते. प्रयत्न कर, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. सो काय सांगशील तू प्राजक्ता? व्हॉट यू विल एक्सप्लेन? काय सांगशील तू एक्झरसाइज बद्दल? तुला कसं वाटतंय? एक्सरसाइज करून फ्रेश वाटतं. ते नाही सांगत तुला मी. मग? अलॉंग विथ मी, माझ्यासोबत एक्झरसाइज छान करून वाटतंय कसं ना. वाटतंय तुला? एक आणि तुला वेट कमी करायचंय. हा, आणि एक कमिटमेंट पण एस्टॅब्लिश होते हा. एकमेकांसोबत की हम्म. जेव्हा मी करत असतो त्यावेळेला तू मला जॉईन करतेस, आणि तू हा. करत असतो तेव्हा मी तुला जॉईन करतो एक्झरसाइज छान करण्यासाठी. वाटतं, पण ते एकत्र केल्यामुळे छान वाटतं. हा, आपण मी पण जॉईन केली. तू तू पण 2 जॉईन केलं मिनिटासाठी. 2 मिनिटासाठी. आणि आपण पहिल्यांदा काय केलं? सूर्यनमस्कार. त्यानंतर काय केलं? अनुलोम विलोम. हा, सूर्यनमस्कार केला, अनुलोम विलोम केला, त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम, त्याच्यानंतर हे मी काय काय स्ट्रेचिंग, बॉडी स्ट्रेचिंग, त्याच्यानंतर जोर मी केले, जोर. आणि त्याच्यानंतर म्हणजे एका एका ब्लॉग मध्ये आपण ते दाखवूया. आज मी तुम्हाला फक्त ते जोर दाखवलेत, पण बरेच प्रकार केले आम्ही एक्झरसाइज मधले. आणि त्याच्यानंतर एंडेड विथ व्हॉट, कपालभाती. हा. आणि हे कंटिन्युअसली आता हे पहिलं करत होतो, पण इतकं नव्हतं. प्राजक्ता तर करत होती तिच्या शेड्यूल मध्ये, पण मला थोडंसं असं हे व्हायचं, मिस व्हायचं बऱ्याच वेळेला. पण आता ते रेग्युलर केलंय आणि खूप छान वाटतंय. काल 74.4 किलो होतंय, आज आहे 74.1. 74.1 आहे. जस्ट आपण इथे वेट केलं, 400 ग्राम 200 ग्रॅम वेट कमी झालंय आणि खूप बरं वाटतंय, खूप फ्रेश वाटतंय ऍक्च्युली. रोज 200 ग्रॅम कमी होणार. असं नसतं, माहिती नाही, कारण बॉडी 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, कधी 50 ग्रॅम. बॉडी मला वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. म्हणजे मला एका मित्राने माझ्या सांगितलं की जी शरीरातली एक्सेस चरबी कशी कमी होते, तर प्रत्येकाचं वेगळ्या प्रकारे. काही लोकांच्या मांड्यांवरती चरबी असते, ती अगोदर घटते. काही लोकांच्या असं गालांवरती चरबी असते, पोटावरती असते. पण ते कमी होण्याची जी प्रकार आहे तो थोडासा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो ना. ओके. चरबी वाढू न देणं हा आपल्यात आहे. हा, कुठलीच चरबी. काय काय लोकांना वेगळी पण चरबी असते ना. चरबी आले तर ते. ओके, आता मराठी भाषा वळवावी तशी वाटते. हो, हे काय आणि डीमार्टला आज रविवार असल्यामुळे गर्दी असणार आहे खूपच. इकडे आल्यानंतर आपण या बाजूला गाडी पार्किंग करतो. ईश्वरीने पकडलेला आहे माझा हात, डोळ्यावर आलेला आहे ऊन,
और हम निकल रहे हैं पतली गली से। ये भाई किसी की तो साइकिल है। पकडायला हाँ? पडेल असं काय बोलले ये कुठलं तरी चांगलं बघून घे. ठीक आहे ते ओके. आता जस्ट आपण जाऊन आलो डीमार्ट मध्ये आणि खूप महागाई झाली. लोक तेलाच्या ड्रमच्या ड्रम भरून घेऊन चालले, गॅस सिलेंडर भरून घेऊन चालले सगळेजण. जास्त करून तेल महाग होणार आहे असं वाटतंय मला. त्याच्यामुळे खूपच लोक अक्षरशः म्हणजे 10-10 लिटर 5-5 लिटर असं म्हणजे जे 1-2 लिटर नेणारे लोक त्यांनी सुद्धा आता 5 किलो तेल घेऊन आले डायरेक्टली वाढणार आहे म्हणून. आपण पण 5 पिशव्या आणल्या. मग आपण ते एवढं सांगतो. आणत नाही कधी. तेच सांगतोय मी आपण सगळ्यांना. 2 किंवा 3 मी तेच आणतो सांगतोय जास्तीत की जास्त. जे लोक 1-2 लिटर आणत होते ते 5 लिटर घेऊन आले एकदम पुढच्या वर्षभराचा स्टॉक. आणि त्याचबरोबर मगज बी, सनफ्लॉवर बीज, वॉटरमेलन आणि पंपकिन सीड असं घेऊन आलेलो आहे. हाय, गुड मॉर्निंग. फायनली आपण डीमार्टला जाऊन आलेलो आहोत. भरपूर असं बिल करून आलेलो आहोत. तरी सुद्धा घरातल्या काय म्हणतात किराणा व्यतिरिक्त काहीही सामान आणलेलं नाहीये. तरी सुद्धा बिल 5,500च्या पुढे गेलेलं आहे. म्हणजे काय महागाई झाले तो विचार करा. हे बघा, हे आता उन्हाळ्यासाठी म्हणून सब्जा आणलंय. असं सीझन सब्जा प्रमाणे आहे. थोडंसं आणि गोष्टी. हे जर का ईश्वरीला एकतर जेवणानंतर गोड काहीतरी लागतं, ते आणलेलं आहे त्यामुळे मग हे हे आणलं. आणलेलं आहे. कुणाकडे समोर जायचं आहे. झालं तर पटकन खाऊ म्हणून नेता येतं देत आहे तर त्यासाठी. त्याच्यानंतर हे बघ, ही काहीतरी वेगळी ही आहे, साऊथ इंडियन चकली, हा, टेस्ट. तडका चकली ती आणली. जरा आणि वेगळी सुजी टेस्ट. सुजी टोस्ट आहे. हम्म. आणि माधुरी दीक्षित मॅडम ऍड करतात त्याची. ओके मध्ये एकदम. दीक्षित मॅडम खातात की नाही ते माहिती नाही, हा, ते पण नसणार ऍड का तरी करतात. ते- सचिन तेंडुलकर सर चितळेची ऍड करतात. ओके, बाकी सचिन तेंडुलकर सरांची ऍड असलेली जी भाकरवडी आणलेली आहे पण ते चितळेची. खातात की नाही माहिती नाही, खातात की नाही तेही माहिती नाही. बरोबर बोलताय. पण ऍड करतात. ऍड तर करतात ते. हे बघ, हे बिस्किट आहे. हे बिस्किट आणलेलं म्हणजे आहे. वा, cookies. कुकीज. दॅट्स गुड. बरेच दिवसांनी आणली. आणि कात्री आणायला पाहिजे. पाणी लागलं ना तर तो हे होणार. हो, आत्ता उघडा आहे तो. आहे इकडे. काय घ्यायचं अजून आपण? मका. ए, मका कसा आहे दादा? हा किलो का 20 है, गोभी 20 का एक है, फ्लावर 30 का एक, पत्ता गोभी 20 का एक. चलो और गाजर? हाँ? भेंडी? ओके, ईश्वरीला वाघाची खेळणी आणि फुल बाजार भरलेला आहे. आणि बाजार स्वस्त आहे बऱ्यापैकी. हं?
मला बॅग घ्यायचं नाही तर शो सुटल्यावर. चल आपल्याला चालत जायचं आहे. तर मी आज केलेलं आईस्क्रीम जे की बाबा झोपले होते म्हणून मी दुपारी केलं होतं, कारण की ते आराम करत होते आणि मी इथे करत होते. आता मी ते काढते, ते निघत नाहीत. बाबा जरा काढ, निघत नाही बर्फाने हे झाले. सो लेट्स सी. करूया ऐश्वर्याचं आईस्क्रीम कसं, आणि ब्लॉग पण आपल्याला एंड करायचं आहे. ऐश्वर्याने तिच्या स्टोरीमध्ये केलेलं आहे. हे बघा हे पण झाले. उद्यापर्यंत हे होईल. एक दिवस लागेल अजून, हां एक अजून. त्याच्यामुळे आता अजून ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि आपण हा ब्लॉग एंड करत आहोत. सो हे अजून झालं नाही, ते आपण बघितलं. मग हे अजून एक दिवस लागेल व्हायला आणि मग ते आपण उद्या बघू. उद्या किंवा उद्या रात्री बघू आपण. ओके. काय माहिती किती वेळ लागतोय. आता ठेवूया आपण स्ट्रेट आतमध्ये. आणि मी ते 3 वाजेपासून आतमध्ये ठेवले, तरी 4 वाजेपासून म्हणजे. आणि आमच्या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, म्हणजे उद्या कमेंट करा की माझं आईस्क्रीम कसं दिसतंय आज. ते गोकुळचे घातले ते बघू नका, ते ठीक आहे. आणि लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा.